आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सरळ कर सरळ. हा करेक्ट. एक मिनिट. ते आपण काय करतोय? माप घेतोय. का? त्या गौरीताईच्या लग्नात नवीन नवीन कपडे नको का तुम्हाला? सगळ्यांनी कसं छान छान दिसायला पाहिजे, एकदम टापटीप. सगळ्यांनी सुंदर दिसायला हवं की नाही, म्हणून माप घेतोय. मी जरा बाहेर जाऊन येतो. काय तुम्ही बसा, गोंधळ करू नका. आलोच मी. पण माप का बरं घेतलीये? गौरी आजीच्या लग्नासाठी का? हॅलो. हा बोला. नाही पोरांबद्दलच विचारायचं होतं जरा. हो तर सगळ्या कामांमध्ये हुशार आहेत पोरं. भांडी घासणं म्हणू नका, टेबल पुसणं म्हणू नका. सगळे कामं जमतात पोरांना. त्यांना त्यांची आई म्हणजे आश्रमावरची मुलगीच सांभाळ होती आतापर्यंत. आता ती चालली लग्न करून. यांना कोण सांभाळेल? माझ्याच्याने नाही व्हायचं. बरं मी ठेवू कुठे त्यांना? चांगली जागा बघा, म्हणजे शक्यतो घरच बघा. त्याचं काय, पोरं आहेत ना. घर नाहीच मिळालं तर चालेल, टपरी वगैरे. त्यातल्या एका पोराच्या हृदयाला भूक आहे बरं का. ते रिजेक्ट झालेलं पीस परत आलं. त्याला पण बघा कोणी सांभाळत असेल तर. तो दत्तक गेला होता, तो मोडका पीस होता म्हणून आला रिटर्न. आता काय करता? ती गौरी घेते सांभाळून, पण ती गेल्यावर कोण सांभाळून घेईल? हॅलो हॅलो. काय ऐकू येत नाही. हॅलो. एक मिनिट. गौरी कलर दान आलंय. आता 3 त्याला पण काय करायचं? अरे तुम्ही काळजी नका करू. आई लग्न झालं तरी येणारच आहे आपल्याकडे. हो, त्याशी कशी सोडून जाईल आपल्याला? अगं लग्न झालं का तिला कसं येता येईल इकडे? मग तिचं आणि बिट्टीचं घर ते असेल ना. तिला पण आपल्या आठवण येईलच की, मग ती येईल आपल्याला भेटायला. पण तिला आपली आठवण आलीच नाही तर ती नाही येणार आपल्याला भेटायला. आई आपल्याला विचारली तर मला नाही जायचं दुसऱ्या घरी, मला इथेच राहायचंय. अरे माझा ऐका, गौरी आई पहिले आपलाच विचार करते. ती आपल्याला कुठेच जाऊ देणार नाही. अरे लग्न तर होणारच आहे ना. म्हणजे गौरी आई आपल्याला कधीच भेटणार नाही. हे शक्यच नाही. गौरी तसं होऊच देणार नाही. ती मुलांना कसं सोडेल ना. अहो हो, आता पोरांच्या मनात तर पाल चुकचुकलीये. आता लग्नाच्या तयारीत 13व्याला आल्यासारखं थोबाड घेऊन फिरताय. गुड. मला कळवत राहा. आणि हो, चांगली बातमी दिलीस ना तर आणखी पैसे दे. आहो दिलीच म्हणून समजा. गौरी, माझ्या घरात यायची स्वप्न बघत होतीस ना. मी ते स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही.
ऐक ना, मी काय म्हणतोय, हे काय करतोस तू? कपडे काढतोय तुझे. काय बोलतोयस? कोणी ऐकलं तर काय म्हणेल? अरे कपाटातले कपडे काढतोय तुझे. पण का काढतोय? किती कचरा झालाय, देऊन टाक कोणाला तरी. कोणाला देऊन टाक म्हणजे? बरं रुद्र सर, रुद्र सर, मी निघू? हा काय पसारा केला आहे? हा, याने केलाय. मी नाही, म्हणजे गौरी तुझ्यासाठीच करत होतो. माझ्यासाठी? अगं म्हणजे आता तुझं सामान येणार तर जागा नको का करायला? आणि तसं पण याची खोली दुसरं कोणी राहण्यासारखी नाहीये. मला काय वाटतं ना, आपण या रूमची अरेंजमेंटच बदलूया. किती छोटी खोली आहे दोघांसाठी. हे बघ, सगळीकडे खिडक्याच खिडक्या. कसं चालेल? आता न्यूली मॅरिड कपलला थोडी प्रायव्हसी हवीच ना. नो वरीज, आपण एक काम करूया. आपण आहे ना, ही भिंत पाडून टाकूया आणि इथे छानसं ड्रेसिंग टेबल बनव तुझ्यासाठी. आणि इथे एक छान कपाट बनव जिथे तुझे कपडे दागिने सगळे. आणि इथे आहे ना, बिट्टीसाठी छोटंसं कपाट बनवूया जिथे तिची खेळणी आणि तिची पुस्तकं, तिचे कपडे सगळं काही तिथे येईल. आणि इथे पार्किंग कर. नाही, सगळं करून जागा उरली तर माझ्यासाठी ठेवा जरा. रुद्र बघ बरा. अरे म्हणजे लग्नानंतर आहे ना, नवऱ्याने स्वतःची जागा बनवायची असते रूम मध्ये. अच्छा, ती अशी आयती मिळत नाही. हो का? वहिनी, अरे मला फक्त एवढंच म्हणायचं की गौरीने या रूम मध्ये आरामात राहायला हवं, बस. आरामासाठी हे सगळं कशाला हवं? त्यासाठी या घरात सगळ्यात मोठी जागा आहे माझ्याकडे. एक मिनिट, तू आधीच नंदाईशी बोललीस का? कोणाशी कशाला बोलायला हवं? माझी हक्काची जागा आहे. आणि तसंही एका स्त्रीला राहायला छोटी जागा असेल तर काही अडत नाही तिचं. पण नवऱ्याच्या हृदयात प्रेमाची खोली मोठी लागते. ती आहे माझ्याकडे. मग मला कशाची कमतरता? किती छान बोलतेस तू गौरी. चला, माझं काम झालं. हा पसारा आवरून जा. ते तुझं तू बघून पसारा घे. आवरून जा. रोहित, पसारा आवरून जा. ते काय? निघू मी? लगेच निघताय? थांबा ना थोडा वेळ. बसा. गौरीजी, इथून ना फार छान दिसतो निसर्ग. हा निसर्ग बघताना मला नेहमी वाटायचा सोबत कोणीतरी आपला माणूस असावा. पाऊस फार सुंदर दिसतो इथून. तुमच्यासोबत मला पाऊस बघायचा आहे. शहारणाऱ्या थंडीत तुम्ही केलेली कॉफी घेत तुमच्याशी तासन तास गप्पा मारायच्यात मला. आणि इथून येणाऱ्या जाणाऱ्यांना आपण किती छान दिसू. आपल्याकडे पाहणारा प्रत्येक माणूस बोलेल, किती छान जोडपं आहे, किती प्रेम आहे यांच्यात. यांच्यासारखं एकमेकांवर प्रेम करता यायला हवं, यांच्यासारखं जगता यायला हवं. या खिडकीत उभं राहून तासन तास गप्पा मारून आपलं पोट भरलं ना की एकमेकांच्या कुशीत उशिरापर्यंत झोपून राहायचंय मला.
मला नाही चालणार हे असं उशिरापर्यंत झोपलेला. अरे ह्यातच तर खरी मजा आहे गौरीची. पण ही सवय वाईट आहे ना. पण काही वाईट सवयी चांगल्या असतात. मी निघायला हवं आता. पाऊस पाऊस पाऊस. चला पाया पडले. किती वेळ पाया पडतेस तू? कुठे पाया पडते ग चिंटू? परत ये लवकर. बाय बाय बाय. अरे काय झालं? काय झालं बाळा? आई, तू आम्हाला कधीच भेटणार नाहीस. आमच्यासाठी ते येणार नाहीस का ग तू? असं का बोलताय? असं कधी होईल का? पण जर तुला आमची आठवण आलीच नाही तर? आई म्हणता ना तुम्ही मला, मग कशी विसरेन मी तुम्हाला? हो, पण लग्नानंतर सगळं वेगळं असेल ना ग. पण जर तुला वेळ मिळालाच नाही तर? आम्हाला खूप आठवण येईल ग तुझी, आणि त्यावेळी तू आमच्या जवळ नसशील. आई, आम्ही तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग. आम्हाला तू हवी आहेस. गौरी, तू इकडून जाऊ नको ना ग, प्लीज. प्लीज आई, नको ना ग जाऊ. आई प्लीज राहा ना ग आमच्या सोबत. आम्हाला तुझ्यासारखी दुसरी आई कधीच नाही मिळू शकत ग. आई, तू राहा ना ग आमच्या सोबत, प्लीज.
काय चाललंय माझ्या आयुष्यात? एकीकडे प्रेम माझी वाट बघते, दुसरीकडे हे आई असणं मला या मुलांपासून लांब जाऊ देत नाहीये. जिथून 2 वाटा सुरू होतात तिथे उभी आहे मी. कुठला रस्ता पकडावा माझं मलाच कळत नाहीये. एका रस्त्यावरून फार पुढे चालत आलीये मी. तो सोडणं बरोबर नाही. आणि जो रस्ता मला हवाय तो पकडला तर या मला आई म्हणणाऱ्या मुलांचं काय? मी काय करू? प्लीज राहा ना ग आमच्या सोबत. आम्हाला तुझ्यासारखी दुसरी आई कधीच नाही मिळू शकत ग. गौरी, मला एक वचन देशील? कसलं वचन? हेच की तू रुद्रला दुखावणार नाहीस, त्याची साथ कधीही सोडणार नाहीस. वचन दे, तू त्याच्या आयुष्यातून, त्याच्या विश्वातून त्याला सोडून दूर निघून जाणार नाहीस. माझ्या रुद्रच्या आयुष्यात एवढ्या मोठ्या काळानंतर हा सुखाचा क्षण आलाय. तू हा निसटून जाऊ देणार नाहीस. मला वचन दे. वाहना माझा सुखाची सावली. माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे गौरीजी. माझे होतं आहे आणि आयुष्यभर राहील. आयुष्यात अनेक चढउतार येतील, पण तरीही तुम्ही कधीच काहीही झालं तरी एकमेकांची साथ सोडू नका. हे गौरी, हे गौरी, मी मुलांच्या मनाविरुद्ध नाही जाऊ शकत. म्हणजे कुठे जायचंय तुला? कुठे जाणार? रुद्र सरांची लग्न करून त्यांच्या घरी नाही जाऊ शकत मी. मी मुलांना असं एकटं नाही सोडू शकत. अगं काय बोलतेस काय तू? मुलांना सवय नाहीये दादू माझ्याशिवाय राहायची. अगं याबद्दल बोलणं झालंय ना आपलं. आणि तू काही विदेशात चाललीयस का? नाही ना? मग इतकं सोपं नाहीये रे दादू. मुलांना लळा लागलाय माझा. ती माझ्याशिवाय ए गौरी, हे बघ, आपण ना ह्याच्यावरती काहीतरी मार्ग काढू. पण प्लीज तू असं रडू नकोस हा. तू रडायला लागलीस ना मग मलाही रडू येईल. दादू, माझं नशीब असं का आहे रे? मी त्याला सांगितलं मला ताण लागलीये तर ते मला समुद्रावर घेऊन जात, जिथे पाणी तर आहे पण पिता मात्र येत नाही. का नाही मी सुखाचं हुलकावणी देत राहत? अगं असं नाहीये काही, सगळं होईल नीट. असं कसं होईल अरे? मुलं मला आई म्हणतात. आई अशी मुलांना सोडून कधी जाते का? गौरी, अगं तू सोडून जात नाहीयेस, तू फक्त दुसऱ्या ठिकाणी निघालीयस. एका शहरातली माणसं तरी कुठे सोबत असतात दादू? माणूस एकदा माणसापासून लांब गेला की नातं संपायला फार वेळ नाही लागत. आणि मला हे आईचं नातं मुलांपासून हिरावून नाही घ्यायचं.
अगं पण एकदा आई आहे असं खोटं बोलले म्हणून, आणि आता दुसऱ्यांदा खरंच आई आहे म्हणून मला माझ्या प्रेमापासून लांबच जावं लागेल. मुलं काही म्हणाले का तुला?